नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स 10व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर पहिल्या भागापासून 7व्या भागापर्यंत हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन बघितलं आणि त्याच्यानंतर 8वा भाग 9वा भाग इथं रोटेशनल मोशनला सुरुवात केली. एक वेगळी संकल्पना घेऊन आपण या टॉपिकमध्ये उतरलो आहे. मुळात खरं तर हा फर्स्ट जो टॉपिक आहे तुलनेनं मोठा झाला, त्याची लांबी जास्तीची झाली. मग आपण काय केलं, 8 नंबरचं ज्यावेळेस लेक्चर सुरू केलं रोटेशनल डायनॅमिक्सचं, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची जी महत्त्वाची टर्म आहे ती टर्म खरं तर त्याच्यामध्ये घेतली. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबांनो, रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याचं दुसरं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. मग हे सगळं बघत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते झालं, मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिग्निफिकन्स झाला. सिग्निफिकन्स या अर्थानं झाला, आपण काय करतोय, ट्रान्सलेशनल मोशनला रोटेशनल मोशन कंपेअर करतोय आणि ट्रान्सलेशनल मोशनला रोटेशनल मोशन कंपेअर करत असताना आपण वेगवेगळी इक्वेशन तयार केली. उदाहरण द्यायचं झालं तर, मला जर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलमधली पाहिजे असेल तर 1/2 mv² आहे आणि मला जर समजा कायनेटिक एनर्जी रोटेशनलमधली पाहिजे असेल तर 1/2 I⍵² आहे. याचा अर्थ असा झाला, तिथं असणारं जे मास आहे ते इथं मोमेंट ऑफ इनर्शिया झालं. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आपण काय केलं, थोडं परीक्षेकडे वळलो, बोर्डाकडे वळलो आणि त्याच्यातनं मग CETचा अर्थ नक्की क्लिअर होऊन जातो. आपण एकमेकाला जोडून 2 वेगवेगळी एक्सप्रेशन्स बघितली होती. कुठली 2 एक्सप्रेशन होती, जसं आत्ता मी त्याची उत्तरं दिली होती. खरं तर त्यातलं पहिलं जे एक्सप्रेशन होतं ते कायनेटिक एनर्जीचं होतं आणि त्याला समांतर आहे म्हणून आपण टॉर्कचं उत्तर पण काढलं. टॉर्कचं उत्तर काढलं जात असताना आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आलं टॉर्क टो इज इक्वल टू I⍵. मग हिथं सुद्धा आपण कम्पेअर केलं. मला जर समजा एखाद्या वस्तूला, एखाद्या रिजिड बॉडीला मला त्याची जर ट्रान्सलेशनल मोशन जर करायची असेल, मला फोर्स लावावा लागेल. पण जर समजा त्याच रिजिड बॉडीला मला जर रोटेशनल मोशन द्यायची झाली तर मग मात्र मला त्या ठिकाणी टॉर्क अप्लाय करावा लागेल. मग फोर्सचा फॉर्म्युला काय, तो तर वेल नोन आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन. टॉर्कचं उत्तर काढलं आपण, तो तर फॉर्म्युला आपण 100% लक्षात ठेवतोय, टॉर्क टो इज इक्वल टू I⍵. मग आता काय, सहज जर तुम्ही फळ्याकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं लिहिलंय मी रॅडियस ऑफ गायरेशन. एक वेगळीच टर्म आहे. म्हणजे मला परीक्षेचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी मला काय विचारतील, मला विचारतील डिफाईन रॅडियस ऑफ गायरेशन, स्टेट इट्स SI युनिट अँड स्टेट इट्स डायमेन्शन. कारण पेपर कसा निघल, तो कुठं असेल, कधी असेल, ही सगळी संकल्पना वेगळी आहे. मग रॅडियस ऑफ गायरेशन का, याचं उत्तर लक्षात ठेवा. आपण काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक फॉर्म्युला तयार केला, I इज इक्वल टू समेशन MI/RI². मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढत असताना या फॉर्म्युल्याचा वापर करतो, त्यावेळेस माझं वाक्य असं असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी इज डिफाइन्ड ॲज समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ each particle and square of its perpendicular distance from axis of rotation. एखादा विद्यार्थी उभा राहिला, सर आपण प्रत्येक पार्टिकलचं मास कसं मोजणार,
प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर कसं मोजणार? मला जोपर्यंत त्या ठिकाणी तिथं असणारं ते अंतर मोजता नाही येत तोपर्यंत त्याचा वर्गच नाही ना घेऊ मी शकत. प्रत्येक पार्टिकलला वेगळं कसं करणार त्या रिजिड बॉडीमध्ये? ते पण अशक्यच आहे. याला पर्याय शास्त्रज्ञांनी शोधून काढला आणि तो जो पर्याय आहे तो म्हणजे रॅडियस ऑफ गायरेशन. आता मी काय करतो सुरुवातीला, हे जे रॅडियस ऑफ गायरेशन आहे त्याला डेफिनेशनमध्ये सांगतो. कदाचित सुरुवातीला तुम्हाला ते कळणार पण नाही. माझं तर प्रामाणिक मत असं आहे, मुळात खरं तर मी सतत सांगत आलोय की तुम्ही माझ्या समोर नाही आहात, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनच्या समोर आहात. अशा परिस्थितीमध्ये हे जे लेक्चर आहे ते तुमच्या व्हॉट्सॲपवर असेल किंवा यूट्यूबला असेल. अनेक वेळा बघू शकता तुम्ही. ते बघता बघता जर समजा पहिल्यांदा नाही कळलं तर दुसऱ्यांदा बघा, दुसऱ्यांदा नाही समजलं तर तिसऱ्यांदा रिपीट करा. वही घ्या, जिथं जिथं डेफिनेशन्स आल्या, ज्या ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितल्यात त्या त्या पद्धतीनं तिथं ती लिहायची सवय लावा. अर्धी लिहिली तर परत बघा, परत लिहा, परत ऐका. सोपं आहे ना ते. अशा परिस्थितीमध्ये मला जर समजा रॅडियस ऑफ गायरेशनची जर व्याख्या करायची जाईल तर ती व्याख्या कशी असेल? वाक्य ऐका, नक्की कळल. ते वाक्य असं आहे, radius of gyration of a body about a given axis of rotation. म्हणजे माझ्याकडे परत एकदा या पद्धतीनं असणारी असिमेट्रिकल शेपची बॉडी आहे. माझा गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा इथं कुठंतरी आहे. म्हणून ज्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य तयार करतो. माझं वाक्य असं आहे, radius of gyration of a body about a given axis of rotation is defined as it is the distance between a point where whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासचा विचार करावा लागेल. मला ॲक्सिस ऑफ रोटेशनचा विचार करावा लागेल. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे त्या बॉडीचा जो पॉइंट आहे, ज्या ठिकाणी त्याचं वस्तुमान एकवटल्यासारखं झालंय, नुसतं एकवटल्यासारखं नाही झालेलं, असा एक पॉइंट आहे की ज्या ठिकाणी त्या वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया आल्यासारखा झाला त्या पॉइंटला, त्यातलं जे अंतर आहे त्या अंतरालाच ज्या कुठल्या नावानं आपण ओळखतोय ते जे नाव आहे ते म्हणजे रॅडियस ऑफ गायरेशन. रॅडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी about a given axis of rotation is defined as it is the distance between axis of rotation and a point where whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body. मग एखादा विद्यार्थी मला म्हणणार की सर, मी एकदा असं बघितलं होतं पुस्तक वाचताना, मला त्या ठिकाणी असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शिया जो फॉर्म्युला आहे तो असा पण दिलाय, तुम्ही देताना तर तो फॉर्म्युला असा दिलाय, समेशन mi/ri² I goes from 1 to n. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मास आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असेल तर याचा वापर करा, इंटिग्रेशनचा आधार घ्या. नसेल तर याचा वापर करा, समेशन mi/ri² करा. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढणं इतकं सहज शक्य नाही होत. अशा परिस्थितीमध्ये मला या असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनचा वापर करावा लागतो. मग फॉर्म्युला काय? सरळच आहे ना. त्याचा फॉर्म्युला मी फळ्यावर लिहितोय आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला I = mk². म्हणजे के काय आहे? रॅडियस ऑफ गायरेशन आहे. यम काय आहे? मास ऑफ द बॉडी आहे.
मला या फॉर्म्युल्याचा वापर करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढता येतं. प्रश्न माझा असा आहे की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉडीचा विचार करून मला जर समजा असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनच्या व्याख्येवरनं एकक तयार करायचं आहे, डायमेन्शन तयार करायचे, तर कसं करणार? मुळात हा फॉर्म्युला तर आहेच, कारण मला जर समजा I इज इक्वल टू mk² माहिती आहे तर 100% तुमच्यातल्या प्रत्येकाला सांगता येईल k इज इक्वल टू रूट ऑफ I/m. बरं, ह्याचा वापर करून एवढं मोठं त्या ठिकाणी तिथं असणारे एकक तयार करत बसायची गरजच नाही. गरज का नाही? तर माझं वाक्य कसं येतंय बघा, इट इज द डिस्टन्स बिटवीन. ज्या वेळेस मी त्या ठिकाणी डिस्टन्स या शब्दाला स्ट्रेस करतोय, याचा अर्थ असा झाला, आता मात्र तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झाला असेल, अरे सोपं झालं की सर ज्या अर्थी डिस्टन्स म्हणतायत याचा अर्थ असा झाला, त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एकक आहे ते 100% मीटर असणार आहे. अर्ध्या मार्काचं काम झालं. पहिला मार्क तर डेफिनेशनला तयार झाला, अर्धा मार्क त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या युनिटचा झाला. डायमेन्शन तर लगेचच सांगणार की तुम्ही, कारण m नुसतं आहे, याचा अर्थ असा झाला L⁻⁴, m⁻�0 आणि T⁻�0. म्हणजे मला अभ्यास करत असताना या फॉर्म्युलाचा विचार करावा लागेल, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वाक्याचा वापर करावा लागेल, त्या डेफिनेशनचा आधार घ्यावा लागेल, त्याच्या सहाय्यानं मला हे सगळं सांगावं लागेल, सगळं सांगता येईल. म्हणजे परत एकदा मी रिपीट करतोय, वाक्य नीट ऐका, कारण ते सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. अनेक वेळा परीक्षेत ते विचारलं गेलंय. पुस्तकातनं बघा, नोट्समधनं वाचा, मी सांगतोय ते ऐका, त्याच्यावरनं तयार करा. रॅडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट वेअर होल मास ऑफ द बॉडी is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia. त्यामुळे आपलं 2 मार्काचं काम बोर्डाचा विचार केला तर झालं, आणि एखाद्या कॉम्पिटेटिव्हचा विचार केला तर डोक्यामध्ये आपल्या फॉर्म्युला तयार झाला की k इज इक्वल टू रूट ऑफ I/m. आता हे सगळं आपण मान्य केलं की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनला या पद्धतीनं सांगता येईल, त्याचं एकक तयार करता येईल, डायमेन्शन तयार करता येईल किंवा सांगता येतील. सोपं झालं ना ते. पण आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काही उत्तरं पाठ करायची आणि काही उत्तरं काढायची. म्हणजे सिलेबस बदलला जात असताना वर्षानुवर्षे याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स होती, ती एक्सप्रेशन्स कमी होत गेली, आणि काही ठिकाणी तिथं असणारे ते जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले डायरेक्ट तयार केले गेले. मग आपल्याला इथं विचार कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टचा करायचा आहे? मुळात सुरुवातीला जो विचार आपल्याला करायचा आहे, तो जो विचार आहे, तो विचार करायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. जर समजा आपण असा विचार केला की एक बांगडी आहे, आणि ती जी बांगडी आहे ती मी फळ्यावर समजा या पद्धतीनं दाखवतोय, अशा पद्धतीनं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती बांगडी असेल, आणि या बांगडीसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायचं आहे. उत्तर कुठलं काढायचं आहे? पण एक असा विचार करा की इथे एक ॲक्सिस ऑफ रोटेशन या पद्धतीनं आहे, आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बांगडी आहे ती या पद्धतीनं आपण फिरवतोय. जर समजा तिथं असणारी ती जी बांगडी आहे, त्या बांगडीचा जो रॅडियस आहे तो R आहे, कॅपिटल R. त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो असणाऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन नुसता प्लेनला परपेंडिक्युलर नाही, तर तो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बांगडीच्या सेंटरमधनं जातोय. बांगडीच्या सेंटरमधनं जाणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन, फिरणारी बांगडी या पद्धतीनं, ज्याचा रॅडियस कॅपिटल R एवढा आहे,
आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मास आहे ते बांगडीच्या असणाऱ्या पेरीफेरीवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालंय, तर मग मात्र त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला झाला I इज इक्वल टू mr². तो झाला म्हणण्यापेक्षा तो आहे. मला ह्याचं उत्तर काढत बसायची गरज नाही वाटत, आपल्या पुस्तकात ते दिलेलं नाही. एक्सप्रेशन विचारणार नाहीत. कदाचित पहिल्या प्रश्नामध्ये असं विचारतील, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सर्क्युलर रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अशा परिस्थितीमध्ये तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला I इज इक्वल टू mr² न करता येईल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण K चा फॉर्म्युला बघितला आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कारण आपण तयार करताना I इज इक्वल टू mk² केलं होतं, K इज इक्वल टू √I/m केलं. याचा अर्थ असा झाला, इथं जर समजा आपण I च्या ठिकाणी mr² असं ठेवलं आणि अपॉन m आहे म्हणजे K ची जी किंमत आहे ती जर आपण इथं काढली तर ती जी किंमत आहे ती आपली R येईल. आपल्याला तशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनची उत्तरं काढता आली पाहिजेत. परत लक्षात ठेवा, आपला फॉर्म्युला I इज इक्वल टू mk² होता, K इज इक्वल टू √I/m होता. आपण काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढलं. उत्तर काढत असताना ते जे उत्तर आहे ते सर्क्युलर रिंगचं उत्तर काढलं आणि उत्तर काढलेलं तसंच लक्षात ठेवलं. लक्षात नुसतं ठेवू नका, ते इतकं पाठ करा की तुमचा असणारा जो ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये कायमचं ते सेव्ह झालं पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ऐकतो वाचतो त्यावेळेस ती तात्पुरती लक्षात राहते. जसं एखाद्या मोबाईलला रॅम असतं, रॉम असतं. रॅमचा अर्थ ते तात्पुरतं सेव्ह करून ठेवतं, रॉमचा अर्थ ते परमनंट सेव्ह करून ठेवतं. तुम्हाला काय करायचं आहे, तात्पुरतं जे सेव्ह झालंय ते रॉममध्ये घ्यायचं आहे, ते परमनंट सेव्ह करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेस, कुठल्याही परीक्षेमध्ये तो जो फॉर्म्युला आहे तो जर विचारला गेला तर तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला नक्की यावा लागल, तो माहिती असावा लागल. आता काय झालं, आपण मी मगाशी सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची उत्तरं काढायची आहेत, त्याच्या रॅडियस ऑफ गायरेशनचं उत्तर काढायचं आहे. आणि अशी सगळी उत्तरं या ठिकाणी काढली जात असताना मग आता पुढं काय समजूयात. आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये एकमेव एक्सप्रेशन दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायचं. कुठलं, जर समजा याच्यानंतरचं उत्तर मला काढायचं आहे ते जे उत्तर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग, सॉरी डिस्क. रिंग्स तर आपण काढलं, आता जे उत्तर आपल्याला काढायचं आहे ते डिस्कचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे मला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन युनिफॉर्म डिस्कचं उत्तर काढत असताना आपल्याला एक कल्पना करावी लागेल की एक चकती आहे. डिस्क म्हणजे चकतीच झाली ना, थिन आहे ती, थिक नाही. कारण थिक केलं तर तो एक प्रकारचा सिलेंडर होईल. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डिस्कचा विचार केला जात असताना आता फळ्यावर परत एकदा मी फिगर काढतोय, 100% तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी या पद्धतीनं जर समजा मी डिस्क काढले, रिंग काढताना आणि डिस्क मधला फरक नक्की लक्षात ठेवा. ही माझी डिस्क झाली आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो फळ्यावर दाखवलाय तसा आहे. म्हणजे तो कसा आहे, मुळात ॲक्सिस ऑफ रोटेशनची आपण पोझिशन बदलणार आहोत. आत्ता तर बदलत नाही, आपण सध्या दाखवलंय तसा आहे. याचा अर्थ असा झाला, या ठिकाणी तिथं असणारी ती डिस्क जर समजा या पद्धतीनं फिरत असेल आणि आपण जर ॲक्सिस ऑफ रोटेशनचा जर विचार केला तर याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या असणाऱ्या डिस्कच्या सेंटर ऑफ मास किंवा सेंटरमधनं पास होतोय. नुसता पास नाही होत, तो त्याच्या असणाऱ्या प्रतलाला, प्लेनला परपेंडिक्युलर आहे.
म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर आहे, सेंटरमधनं पास होतोय आणि आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायचं आहे. हे उत्तर काढत असताना आपल्याला काय गोष्टी ॲज्युम कराव्या लागतील, समजाव्या लागतील. कुठल्या? समजूयात आपल्याला एक सिम्बॉल आपण वापरला, कॅपिटल एम. कॅपिटल एमचा विचार करताना आपण विचार करूयात मास ऑफ डिस्कचा, टोटल मासचा विचार करूयात. जर समजा आपण त्या ठिकाणी कॅपिटल आरचा वापर करत असू तर आपण असं समजूयात रॅडियस ऑफ द डिस्कसाठी आपण त्या ठिकाणी कॅपिटल आर वापरतोय. जर नवीनच एक सिम्बॉल इथं सिग्मा वापरला तर तो जो सिग्मा आहे तो त्या ठिकाणी मास अपॉन एरियाचं रिप्रेझेंट करतोय. हे थोडंसं वेगळं आहे, ते नक्की लक्षात ठेवा, त्याला मुद्दा म्हणून मी स्टार केलंय. जर आपण त्या ठिकाणी तिथं असणारा आय वापरत असू तर तिथं असणारा तो जो आय आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कचं रिप्रेझेंटेशन करतोय. मी जर समजा तिथं असणारी ती जी डिस्क आहे त्याला लहान लहान अशा रिंगामध्ये रूपांतरित केलं, त्याला पण एक प्रकारचं मास येईल. त्यामुळे त्याला मी मास ऑफ द रिंग या नावानं इथं रिप्रेझेंट करतोय. लहानशी रिंग मी दाखवणार आहे फळ्यामध्ये परत. मुळात त्याचा जो थिकनेस आहे त्याला आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डीआरनं रिप्रेझेंट करूयात. थिकनेस ऑफ द रिंगसाठी आपण डीआरचा वापर करूयात. आणि त्या ठिकाणी अजून एक सिम्बॉल आपण वापरूयात स्मॉल आर. तो जो सिम्बॉल आहे तो रॅडियस ऑफ थीन रिंगसाठी वापरतोय. थीन आहे ती, त्यामुळे त्याचा एक मध्यभागी घेतलेल्यासारखं झालं, ॲव्हरेज रॅडियस आपण म्हणूयात. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्मॉल आर आहे त्याला आपण त्या ठिकाणी रॅडियस ऑफ द थीन रिंग या नावानं ओळखूयात. परत बघा आपण काय करतोय ते. ही एक रिंग आहे जी आतल्या बाजूला असणार आहे, ती काल्पनिक झाली. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डिस्कला वेगवेगळ्या रिंगामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. आता मी काय करतो, त्याला थोडंसं बोल्ड करतो, म्हणजे या पद्धतीनं दाखवतो मी. आणि ही जी रिंग आहे ती रिंग या सेंटर पासून आर एवढ्या अंतरावर आहे आणि त्याचा जो थिकनेस आहे तो थिकनेस डीआर आहे. म्हणजे अशा सगळ्या लहान 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 रिंगा जर एकत्रित केल्या तर आपल्याला अख्खी एक डिस्क मिळणार आहे. म्हणजे आपण आता परत एकदा बघूया तिथं काय काय केलंय ते. ही जी डिस्क आहे त्याचं जे टोटल मास आहे ते कॅपिटल एम आहे. डिस्कची रॅडियस जी आहे टोटल रॅडियस कॅपिटल आर आहे. सिग्मा एक कॉन्स्टंट आपण वापरला आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो मास पर युनिट एरिया आहे आय, ज्याचं मला उत्तर काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं, तो आय झाला. आत्ताच आपण बघितलं त्या असणाऱ्या डिस्कला लहान लहान अशा रिंगामध्ये आपण रूपांतर करतोय. त्या रिंगचं जे मास आहे ते डीएम आहे. अशी असणारी जी रिंग आहे त्याचा थिकनेस जो आहे तो डीआर आहे. आणि असणाऱ्या ॲक्स ऑफ रोटेशन पासून जी रिंग आपण कन्सिडर केली आहे त्याचं जे अंतर आहे ते स्मॉल आर आहे. मग मला असं वाटलं की आपण या ठिकाणी एक पहिलं इक्वेशन तयार करूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते कुठलं तयार करूयात. पहिलं इक्वेशन इथं तयार करताना आपण सिग्मा हे टोटल डिस्कसाठी किती येईल अशासाठी एक इक्वेशन तयार करूयात. आता मी जर समजा तुम्हाला म्हटलं की बाबांनो सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया आहे, अख्ख्या डिस्कचा विचार केला तर त्याचं मास कॅपिटल एम आहे. कॅपिटल आर डिस्कचा विचार करतोय आपण, रॅडियस आहे त्याची, सर्क्युलर नेचरची आहे. आणि सर्कलचा एरिया तर अगदी लहानपणापासून आपल्याला माहिती असतो. त्यामुळे तसा विचार इथं केला तर 100% मला तुम्ही उत्तर द्याल सर लिहून टाका तिथं सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय कॅपिटल आर स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. आता हे इथं जसं केलं मी
या पद्धतीनं मला अजून एका पद्धतीनं तिथं करता येतं. कसं ते बघा. आता विचार करूयात आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सर्क्युलर रिंगचा. जी सर्क्युलर रिंग खरं तर त्या ठिकाणी स्मॉल dr एवढ्या थिकनेसची आहे, r एवढ्या रॅडियसवर आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डिस्क आहे ती स्मॉल r एवढ्या रॅडियसची आहे, dr हा त्याचा थिकनेस आहे, आणि मी आता बारक्या असणाऱ्या रिंगचा विचार करून परत एकदा सिग्माचं उत्तर त्या रिंगसाठी जर लिहायचं ठरवलं, कारण सिग्मा म्हणजे तर मास अपॉन एरिया आहे, जी लहान आहे त्याचं मास आपण dm कन्सिडर केलंय, त्यामुळे सिग्माचा विचार इथं केला जात असताना नक्कीच मला dm लिहावं लागेल आणि थोडंसं जंबल्ड होऊ शकतं आपल्याला. आता रिंग आहे, रिंगच्या एरियाचा विचार करताना नेहमी लक्षात ठेवा सर्कम्फरन्सला थिकनेसनं गुणावं लागतं. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तर वेल नोन आहे आपल्याला. तो जो फॉर्म्युला आहे तो आपला 2πr आहे आणि त्याचा जो थिकनेस आहे तो dr आहे. म्हणजे सिग्माचं उत्तर तयार झालं dm अपॉन 2πr dr. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या dmचा विचार केला तर सिग्मा इंटू 2πr इंटू dr होईल. याला इथं आपण इक्वेशन नंबर 2 देऊयात. हे सगळं जरी मान्य केलं आपण तरी मला उत्तर मुळात काढायचं आहे कशाचा, हा सगळ्यात महत्वाचा भाग झाला. मला मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायचं आहे, आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढताना मग मला आयचा विचार करावा लागेल. युनिफॉर्म डिस्क आहे, समेशन घ्यायची काय गरज आहे, मला इंटिग्रेशन वापरावं लागेल. इंटिग्रेशन वापरलं जात असताना त्या ठिकाणी मला लिहावं लागेल dm इंटू आर स्क्वेअर. इथं लिहिताना मी 0 टू कॅपिटल R लिहितोय. आता खरं तर इंटिग्रेशन हा मॅथमॅटिक्स वाल्यांचा भाग झाला, पण मी नेहमी सांगतो की ज्याला मॅथ्स येत त्याला फिजिक्स येतं. मॅथ्स आणि फिजिक्स दोघं एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. इंटिग्रेशन तुम्हाला इन डिटेल मॅथ्सवाले शिकवतात, पण मी एक थोडक्यात सांगतो. इंटिग्रेट करणं म्हणजे एकत्रित आणणं. जनरली ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनचा विचार करतो शब्द वापरतो नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघं एकमेकाचे एक्झॅक्टली अपोजिट आहेत. डिराईव्ह करतो म्हणजे वेगळं करतो, इंटिग्रेट करतो म्हणजे एकत्रित आणतो. मग 0 टू r का, मला काय करावं लागेल, इथून इथंपर्यंत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंटिग्रेशनचा विचार करावा लागेल. तसा तो विचार इथं केला जात असताना इथं 0 झालं आणि त्याची फायनल रॅडियसची आहे ती कॅपिटल R आहे. त्यामुळे मला इथं जर आयचं उत्तर काढायचं झालं तर इंटिग्रेशन गोज फ्रॉम 0 टू r dm r स्क्वेअर असं लिहावं लागेल, आणि तात्पुरता आपण त्याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. मग आता काय करूयात आपण, 2 नंबरला आपल्याला एक किंमत dm ची मिळाली आहे, ती किंमत आपण इथं ठेवूयात. नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी एक वेगळं रिलेशन तयार करता येईल. आय इथं लिहूयात, इंटिग्रेशन गोज फ्रॉम 0 टू r लिहूयात. dm ची किंमत माझी सिग्मा आहे, इथं 2πr आहे, इथं dr आहे, आणि या ठिकाणी असणारं r स्क्वेअर आहे. आय ही जी किंमत आहे सिग्मा इंटू 2πr dr इंटू r स्क्वेअर झालं. मग आपण इथं थोडंसं अजून ॲडिशन करूयात. 1 नंबरचं इक्वेशनकडे थोडी नजर लावूयात ना. तिथं सिग्माची एक किंमत दिली आहे, त्याला आपण ठेवूयात इथं 0 टू r. सिग्माच्या ठिकाणी आपण m अपॉन पाय r स्क्वेअर ठेवूयात. इथं तसंच ठेवूयात, 2π असंच ठेवूयात. r स्क्वेअर इंटू r ला r क्यूब लिहूयात आणि इथं dr लिहूयात. पायला पाय तर कॅन्सल करता येते, ते काय नवीन नाही ना. आणि असं सगळं केलं जात असताना आता थोडं इंटिग्रेशनच्या नियमाचा आधार घेऊन आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येईल. परत कसं ते बघा. आय इज इक्वल टू, ज्या टर्म्स कॉन्स्टंट आहेत त्यांना आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊयात.
कॅपिटल एम नाही बदलणार आहे, आर स्क्वेअर नाही बदलणार आहे, पायला पाय तर कॅन्सल झालं, 2 तसंच ठेवूयात आपण, ते पण कॉन्स्टंट झालं. आणि जरा आता इंटिग्रेशनमध्ये जाऊयात, इथं 0 टू कॅपिटल आर जाऊयात आणि त्या ठिकाणी आर क्यूब आहे तिथं लिहून टाकूयात आर क्यूब इंटू डी आर. काय केलं ते नीट जरा थोडंसं बघा, लक्षात आणा. यम अपॉन आर स्क्वेअर झालं, 2ला इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेशनला 0 टू कॅपिटल आर का दिल्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. वर आर स्क्वेअर इंटू आर होतं ते आर क्यूब डी आर झालं. आणि आता आपण याच्यामध्ये असणाऱ्या उत्तराला पोचूयात, फायनल आन्सरला आपण जाऊयात. कसं ते परत बघा. आता इथं जर आपण विचार केला तर एक फॉर्म्युला 100% यातल्या गणितवाल्यांना माहिती असतो, मॅथ्सवाल्याला माहिती असतो. कुठला फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स असेल तर याचं उत्तर येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. वेल नोन फॉर्म्युला, सोपा फॉर्म्युला. उदाहरण द्यायचं झालं तर मला जर समजा एक्स स्क्वेअर डी एक्सचं उत्तर काढायचं आहे, एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आहे, याचा अर्थ एक्स क्यूब बाय 3 उत्तर आलं. याचं इम्प्लिमेंटेशन मला इथं करायचं आहे. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हा फॉर्म्युला असावाच लागतो. फिजिक्समध्ये अनेक ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करतोय आणि तसा तो फॉर्म्युला इथं यूज केला जात असताना मग आपण आता उत्तराकडे जाऊयात. आणि तसं उत्तराकडे जात असताना कसं जाता येईल ते बघा. आय इज इक्वल टू यम अपॉन आर स्क्वेअर, इथं इंटू 2 तसंच ठेवलं. आता आर क्यूब डी आर आहे. या फॉर्म्युल्याचा विचार जर इथं केला तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आहे. याचा अर्थ असा झाला आर रेस टू 4 अपॉन 4 आलं. मुळात त्याला लिमिट जे आहे ते तसेच ठेवले 0 टू कॅपिटल आर. ज्या वेळेस आपल्याला लिमिटचा आधार घेऊन एखादं उत्तर इंटिग्रेशनमध्ये काढावं लागतं त्यावेळेस ते कसं काढतात? इथं परत एकदा 2 तसंच ठेवलं, यम तसंच ठेवलं, अपॉन आर स्क्वेअर ठेवलं. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय याला इथं पहिल्यांदा ठेवायचंय म्हणजे आर रेस टू 4 अपॉन 4 मायनस 0 आलं, कारण इथं 0 आहे. नेहमी लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं लिमिट्स दिल्यानंतर इंटिग्रेट करून उत्तर काढत असताना आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येतं आणि ते काढावं लागतं. आता हे मान्य केलं आपण आणि आता थोड्याशा टर्म जर रिअरेंज केल्या तर नक्की तुम्हाला लक्षात येऊ शकतं की याचं एक उत्तर तयार होईल. आणि आपण जर फायनल उत्तर इथं जर बघितलं तर ते जे उत्तर आहे ते उत्तर आपलं येतं 1/2 mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाचं हे उत्तर जर काढलं आपण डिस्कसाठी तर लक्षात ठेवायचं आहे ते विचारतील कशी ते पण लक्षात ठेवा. Obtain an expression for moment of inertia of a thin uniform ring about an axis passing through the center and perpendicular to its plane. त्यामुळे आपण जर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण काढलं तर लक्षातच ठेवायचं आहे मगाशी आपण उत्तर काढलं होतं सर्क्युलर रिंगचं आणि आता उत्तर जे आपण काढलं ते त्या ठिकाणी असणाऱ्या डिस्कचं. नुसत्या डिस्कचं उत्तर काढून नाही चालत, आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे त्या उत्तराला वेगवेगळ्या पद्धतीनं रूपांतरित करता येतं. ते रूपांतरित कसं करायचं तो त्याच्यानंतरच्या तुमच्या असणाऱ्या तासाला त्याच्यानंतरच्या असणाऱ्या लेक्चरला होईल. पण इथं मात्र आपल्याला परत एकदा आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, के इज इक्वल टू रूट आय अपॉन एम, म्हणजे के इज इक्वल टू आयची किंमत तर आत्ताच काढली आपण 1/2 mr स्क्वेअर अपॉन एम. इथं विचार केला तर कॅन्सल होईल, म्हणजे केचा विचार केला तर या ठिकाणी आर अपॉन रूट 2 उत्तर येईल. म्हणजे आता आपल्या डोक्यामध्ये 2 फॉर्म्युले तयार झाले, 2 फॉर्म्युले फिक्स झाले. पहिला फॉर्म्युला आपल्याला रिंगचा मिळाला इक्वल टू mr स्क्वेअर, पण त्याच्या अगोदरचा फॉर्म्युला बघितला तर तो रेडियस ऑफ गायरेशनचा झाला. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर.
आत्ताचा फॉर्म्युला आपला काढला, तो जो फॉर्म्युला आहे तो त्या ठिकाणी असणाऱ्या डिस्कचा झाला आणि डिस्कचा फॉर्म्युला या पद्धतीने येत असताना आपलं उत्तर तयार झालं I = 1/2 mr². आणि त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनचं उत्तर काढलं K = R/√2. ह्याच्यावरचे अनेक एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये बघायला मिळतात. मी नेहमी सांगतो की एक्झाम्पल हा सगळ्यात फिजिक्समधला अवघड प्रकार आहे, कारण प्रॉब्लेमचाच प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे. मग तो कसा सोडवायचा, त्यासाठी काय करायचं, प्रॅक्टिस करावं लागेल. आता ऐकलेलं असतं आपण, ऐकल्यानंतर ते एकदा स्वतःहून परत एकदा मनाने येते का ते बघायचं. 100% येणार, मला माहिती आहे ना, खात्री आहे ते. 1-2दा नाही 3 वेळा बघा. 2-3 वेळा बघितल्यानंतर यातल्या प्रत्येक बारक्या वेळा लक्षात ठेवता येतं. पुस्तकात एकदा बघायचं आणि एकदा उत्तर तयार झालं का मग मात्र आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते गणित नक्की सोडवू शकतो. धन्यवाद.